मुंबई कांदिवलीपुर के अलीका हॉल में नालंदा हनुमान नगर सहकारी ग्रीन संस्था का एसआरए अधिकारी और बिल्डर पर फर्जी जेबीआर करने का आरोप। लगभग 150 फर्जी जेबीआर। क्या है पूरा मामला, आइए देखते हैं सौराष्ट्र टीवी न्यूज पर। हेलो, मेरा नाम मनीष श्रीवास्तव है। मेरे पास ये लाइट का बिल है जो रेगुलर भरा जाता है। ये आधार कार्ड है और मेरे को रजिस्ट्रेशन नहीं करने दे रहे हैं क्योंकि मेरे जगह के नाम पर कोई अपना गारमेंट का फैक्ट्री दिखा करके वो अपना रजिस्ट्रेशन कराना चाह रहा है और मुझे शीतल गारमेंट दिखा रहा है और अपना रजिस्ट्रेशन कराना चाह रहा है और मेरा को साइड में कर दिया। मेरा खाली सरनेम लिखा है मगर मेरा रजिस्ट्रेशन कर नहीं रहे हैं लोग। मुझे साइड में कर दिया। मुझे बोला आप साइड में हो जाओ, आपका हम बाद में चेक करेंगे देखेंगे, और हटा दिया। मेरे को बात ही नहीं कर रहे मेरे से। और मेरे पास लीगल डॉक्यूमेंट है, कोर्ट का डॉक्यूमेंट भी है, लाइट बिल है और मेरा आधार कार्ड है। उसके बाद भी मेरा रजिस्ट्रेशन ये लोग नहीं कर रहे। कौन है वो मुझे लोग साइड आपका रजिस्ट्रेशन जो यही के जो रजिस्ट्रेशन करने हुए बैठे हुए हैं यही लोग नहीं कर रहे। तो इसमें मेरे को लग रहा है आधे से ज्यादा सब फ्रॉड लोग इसमें घुसे हुए हैं और जो अपने नाम से रजिस्ट्रेशन कर रहे हैं। मला प्रस्ताव आलेला मी घेतलेला नाही सर। 2024 एसआरए जर ऐकून घ्या हे माझ्या अंतर्गत नाही। दुबळेला विचारा, दुबळे काय बोलतात की बाबा हे आमच्याकडे इश्यू नाहीये आणि 2024 लाच बंद करण्यासाठी ऐकून घ्या माझा। तुम्ही सीओ साहेबांना भेटून झालेलं आहे, सेक्रेटरीला भेटून झालेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त अधिकार मला कुठलेही नाही। त्याप्रमाणे मीटिंग लावलेले ना सीओ साहेबांना भेटलो। ऐका आता तुमच्या शब्दावर तुम्ही आम्ही सीओ साहेबांना भेटलो। सीओ साहेबांना भेटल्यानंतर कल्याणकर साहेबांनी ते 7 तारखेची पोस्टपोन केली। बरोबर आहे, कॅन्सल म्हणत नाही मी, पोस्टपोन। माझा शब्द बघा, पोस्टपोन आहे। बरोबर आहे, पोस्टपोन झाल्यानंतर 14 दिवसाचा अल्टिमेट असायला पाहिजे अधिकारी काय बोलतात की आम्ही नवीन प्रपोजल घेत नाही। मग का घेत नाही? आमचा घेत नाही ना, हा का त्यांचा का घेतला? दुसरी गोष्ट, आम्ही जे विचारलं ते बोललो का घेणार नाही, तर आम्ही त्या दुबळे साहेबांना भेटलो। ते इकडचे सब इंजिनियर आहेत आर साऊथचे। ते म्हणले की आमच्याकडे प्रपोजल आहे 2024 पासून हे बंद झालेले। ते पेपर काढ, तो पेपर मागो संतोष बोला ना त्याला आतमधनं। ते 2024च्या नंतर त्यांनी पेपर दिलेला आहे की आमच्याकडे 163 ह्या जमिनीवरचा कुठलाच एक सोसायटी ऍक्सेप्ट नाही करायची। मग आम्ही त्यांना दाखवली की नालंदा स्मृतीची कशी काय झाली 26 फेब्रुवारी 2026 ही कशी काय झाली। ते बोलतोय ह्याचं तर इथं एक नोंदच नाहीये। आता ही इथं नोंद नाही, आमच्याकडे नोंद नाही बोलतो। नोंद नाहीये म्हटलं तर मग या पत्रक आलं कसं काय? मजगे साहेबांचा त्याच्यावर शिक्का सिग्नेचर आहे। ते बोलतो तुम्ही मजगे साहेबाला भेटा। मजगे साहेबाकडे गेलो, मजगे साहेब बोलतोय की माझ्याकडे नाही, एक्झिक्युटिव्हला विचारा। एक्झिक्युटिव्हला बोलतो की आमच्याकडे दखलच नाहीये। हे पत्र परस्पर काढलेलं आहे, त्यांच्या सोर्स लावून काढलेलं आहे। याला अंदाजे असे किती लोक आहेत सर ज्यांना हे असं हे लोक बोगस म्हणून उभे करतात? कमीत कमी 150 लोक तर आहेत, बोगस आहेत। मी काढले त्याच्यात। प्रशासनाने तुमची काय मागणी असणार आहे? प्रशासनाकडे आमच्या एवढीच मागणी आहे की जे खरे झोपडीधारक आहेत त्यांना न्यायाचं घर मिळालं पाहिजे। आम्हाला कुठल्या बिल्डरला विरोध नाही ना, कुठल्या आमदाराला विरोध नाही, कुठल्या स्थानिक प्रतिनिधीला विरोध नाही। आम्हाला फक्त की ओरिजिनल बिल्डर यावा, ओरिजिनल कागदपत्र घेऊन लोकांना घर झाले पाहिजेत। जो घर मालक आहे त्याच्याच नावावर घर झाले पाहिजे। इतर असे लोक जे कमिटीत उभे केलेले आहेत की त्यांच्या नावावर सुद्धा घर नाही, अशी लोक कमिटीत आहेत। आम्ही पहिल्यापासून ही चौथी जीबीआर आहे त्यांची। आम्ही 3 जीबीआर त्यांच्या रद्द केलेले आहेत, आता आजचं 4थं आहे। या 4थ्या जीबीआर मध्ये पण आमची तीच मागणी आहे की जे बेकायदेशीर जे कमिटीत स्थापन केलेली ती बोगस आहे पूर्ण। त्यांच्या नावावर लाईट बिल नाही ना, त्यांच्या घर आहेत। ते तशा लोकांना हे लोकांनी बाहेर काढले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि आमचे जे लोक आहेत ज्यांचे जे मूळ घर आहेत त्यांचं नाव काढून दुसऱ्यांचं नाव टाकलेलं आहे, त्यांचे घर गायब केलेले आहेत। आता तो बघितलं, तो माणूस होता त्याचं नाव काढून तिथे दुसऱ्याचं नाव टाकलेलं आहे। आणि तशा लोकांना जर घर, आता हे जर एनेक्शन बनवलं तर तो बेघर झाला। शासन काय बनवले सर, तिथे तिकडचे स्थानिक आहेत का? हे कोण आहेत कमिटीवाले? स्थानिक नाहीयेत। तो सेक्रेटरी आहे, तो नालासोबत राहतो, तो इथला नाहीये। आणि जो अध्यक्ष आहे तो पुण्याला राहतो, तो इथला नाहीये। आणि बाकीचे अन्यथा त्याचे नावच नाही, त्यांच्या घरच नाही, ते त्यांचे नाव टाकलेले आहेत। तुम्ही चेक करू शकता त्यांच्या लेटरवरती। आम्ही त्यांना सगळ्यांना परस्पर सांगितलेलं आहे की हे सगळं बेकायदेशीर झाले, त्यामुळे ह्यांचं घ्या।
अधिकारी काय बोलतात ते आमचं काम नाहीये. आता JBR घेताना इथं सगळं लागतं की JBRच्या टायमाला वोटिंग कार्ड, आपलं लाईट बिल आणि आधार कार्ड, ओळखपत्र लागतं. ते ओळखपत्र बघून आतमध्ये सोडलं पाहिजे. इथं तसा भोंगळा कारभार चाललाय. इथं फक्त काय करतात, तुमच्या लिस्टमध्ये नाव आहे का, मग तुम्ही जावा आतमध्ये. तेच बघणार, लाईट बिल चेक करत नाही, फक्त लिस्टमध्ये नाव बघणार आणि आधार कार्ड बघणार. लाईट बिल जो झोपडीदार का त्याचं तर बघा, ते आहेच नाही. मग आता हे सगळं शासनाच्या डोळ्याला पट्टी बांधून हे काम चाललेलं आहे आणि बिंदा शासनाचे अधिकारी पण त्याच्यावर तेच करत चाललेले आहेत. तर आम्हाला ह्या शासनाच्या विरोधात आम्हाला काहीतरी दखल अंदाजे उचलायचा ना. आम्ही सध्या बाळासाहेबांचा हा विषय नेलेला आहे. आमची केस सध्या बाळासाहेबच लढणार आता याच्या पुढे. हे जे काय आहे ना, आम्ही दूधचं दूध आणि पाणीचं पाणी, म्हणजे आमचं लिगल जे पेपर आहेत, आमचे लिगल पेपर सबमिट करून घेत नाही आणि ह्यांच्या जे अनलिगल आहेत ते सबमिट करायला लोक शासन यांना परवानगी देते. आणि आमचं जर ऑलरेडी अगोदरचं झालेलं आहे ना प्रपोजल, मग आमचं प्रपोज झालेलं, मग हे लोक एक्सेप्ट का करत नाहीत? मग आता हे जर मी त्यांना विचारलं, पण दुबळे म्हणते तुम्ही, मी त्यांना सांगितलं की उद्या JBR लावतात आमच्या सोसायटीत, असं कसं बोलतो कोणी? मग जाधवला विचारा, म्हटलं जाधवनी आज JBR आहे, काय बोलणार तुम्ही याच्यावरती? सर्वप्रथम मी आपलं मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला कव्हरेज केलं आणि आमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत देण्यासाठी आपण जे सहकार्य केलं आपण त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. काल आम्ही गेल्या काही दिवसापासून सातत्याने SRA मध्ये आम्ही चक्रा करतोय. काल आम्हाला 2024च्या नंतरनं कुठलाच नवीन प्रस्ताव इकडं आपण हे पारित करू शकत नाही असं सरकारचा GRचं पत्रक आम्हाला तिथं देण्यात आलेलं आहे. आम्ही दिलेला ऑनलाईन प्रस्ताव हा त्यांनी फेटाळला आणि आज 2024 म्हणजे 2026च्या दिवशी 6 तारखेला जो GR रद्द झाला होता, कायद्याने 14 दिवसाचा अल्टिमेट असला पाहिजे. सगळे नियम धाब्यावरती ठेवून SRAचे अधिकारी अरुण जाधव हे काम करत आहेत, काम करताना दिसत आहेत. 14 दिवसाचा अल्टिमेट न देता आज त्यांनी 6 तारखेला रद्द झालेला GR आज घेतात ते, म्हणजे आज 14 तारखेमध्ये ते घेतात 13 तारखेला, म्हणजे जवळजवळ 7 दिवसाच्या आतमध्ये हे चाललेलं आहे. म्हणजे सगळेच नियम त्यांनी धाब्यावरती बसवलेले आहेत. दुसरं हे की जर शासन सांगते की 2024च्या नंतर ना कुठल्याच तिथं प्रस्ताव पास होत नाही, तरी देखील आज आपण इथं बघू शकता की एवढ्या मोठ्या संख्येने तिकडे लोक आलेत आणि त्या सगळ्यांना शॉर्ट नोटीस मध्ये बोलवलेत. त्याच्यातले अर्धे लोक आज येऊ शकलेले नाहीयेत, कारण हे 7 तारखेला निघालेली नोटीस लोकांना जी सूचना दिली होती ती 10 तारखेच्या संध्याकाळी यांना मिळालेली आहे आणि 10 तारखेच्या नंतर आज 13 तारीख 3 दिवसामध्ये जे काही शक्य झाले ते लोक तिथं आज अवेलेबल झालेत, ते येऊ शकले, बाकीचे आलेले नाहीत. आज झोपड्यांचा जे झोपडीधारक आहेत त्यांचा निर्णय हे अरुण जाधव ठरवणार आहेत का विकासक ठरवणार आहे? आज आपण इथं बघू शकतो की जो विकासकांनी आज इकडे JBR लावलेला आहे तो विकासक देखील या ठिकाणी उपस्थित नाहीये. आमच्या सर्व या गोष्टीवरती कल्याणकर साहेबांच्या टेबलवरती हा विषय आहे. कल्याणकर साहेबांनी 6 तारखेचा JBR हा रद्द केला होता, पुढे ढकलला होता आणि त्याच्यात देखील दुसऱ्या दिवशी 7 तारखेला दुसरं आम्हाला पत्रक येतं की तुमचा JBR आम्ही 13 तारखेला आम्ही लावतोय म्हणून. तर अशा पद्धतीने हा आंधळा भोंगळा कार्यक्रम हा SRAच्या अधिकाऱ्याच्या हाताशी धरून हा जो काही कार्यक्रम चालला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि मला सांगू द्या की हा विषय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे हा विषय गेलेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः कल्याणकर साहेबांना फोन केलेला आणि 6 तारखेचा JBR हा पुढे पोस्टपोन केलेला आहे. आज जे होते सर्व अनधिकृतपणे होतंय, ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. येणाऱ्या दिवसामध्ये बाळासाहेबांची गाठ आहे, बाळासाहेब आंबेडकर हे कोर्टामध्ये यांना खेचल्याशिवाय राहणार नाही. या जे अधिकारी जे 60 गाठीने जे कामं करतात, लोकांच्या हिताचं काम नाही, जेव्हा प्रोजेक्ट रखडतात तेव्हा सांगतात की तुम्ही विकासकाला आम्ही आणलंय का? आज विकासकाला हाताशी धरून जे अधिकारी काम करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची गाठ आमची कोर्टामध्ये आहे आणि बाळासाहेब आंबेडकर समिती आहे. आम्ही त्यांना दुधाचं दूध पाण्याचं पाणी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. नेमकी ती जी धांदली झाली त्याच्यावरती तुमची काय मागणी आहे आणि काय ऍक्शन घेणार तुम्ही याच्यापुढे? धांदली म्हणजे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने असं आहे की जे लोक आहेत, आपण इथं बघू शकता की जे तिथं राहणारे लोक आहेत. एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की नाव आहे ते त्याच्यामध्ये नाव आहेत, हे सगळं केलेलं आहे. त्याच्यात जे आमच्या सोसायटीमध्ये राहत नाहीत त्यांचे नावच आहेत, जे राहतात टिक केलेले आहेत. हे सगळं टिक केलेले आहेत ना, हे सगळं टिक केलेले हे त्यांचे नाव आहे आणि जे राहतात त्यांना बाहेर केलेले आहे. बरोबर, हे सगळं दिसते ना. उदाहरणार्थ एक मिनिट आणखी एक सांगतो तुम्हाला, हे जे आमच्या CTS प्लॅन मध्येच नाही आहेत, त्यांचा CTS प्लॅन 185 आहे आणि आमचा CTS प्लॅन 163 आहे. आमच्या 163 मध्ये हे लोक बसत नाही, हे 185 मधले आहेत. तर ह्यांचा आमचा संबंधच येत नाही लांबपर्यंत, कारण ह्यांचा जमीन वेगळी आहे, आमची जमीन वेगळी आहे आणि ह्याचे पेपर यांच्याकडे आहेच नाहीत. यांचे पुरावे पण आता आम्ही कसं काय आमच्या सोसायटीमध्ये ऍक्सेप्ट करणार? कारण हे आमच्या सोसायटीमध्ये 163 मध्ये येतच नाही. उद्या जर यांच्या घरात तुटले तर हे बेघर होणारच ना.
ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? हे तुम्ही दाखवलं का अधिकाऱ्यांना? अधिकाऱ्यांचं दाखवलं. काय म्हणणं आहे याच्यावर? अधिकारी बोलतात की आम्हाला वरनं आलेलं पत्र आम्ही त्याच्यावर करणार. मी काल जे आमचे जर हे पत्र आहेत, हे आम्ही डॉक्युमेंट हे ना, हे सगळे फाईल पूर्ण प्रपोजल आमचा बिल्डरने केलेला, सगळं केलेलं आहे. आमचा ऑनलाईन सबमिशन झालेला आहे. ऑनलाईन झाल्यानंतर फिजिकल करायला कोणताही अधिकारी देत नाही, ते आपल्यापासून पळ काढतात. एवढंच तुम्हाला सांगायचं. आता तुम्ही बघू शकता, आम्ही ज्यावेळी अधिकाऱ्याला बाहेर बोलून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की सर तुम्ही आम्हाला दाखवलेल्या GR प्रमाणे 2024 प्रमाणे नवीन सबमिशन तुम्ही घेत नाही, मग हे सबमिशन तुम्ही कसं घेतलं, त्याचंच उत्तर द्याचं. त्याचं उत्तर कुणीही देत नाहीये. हे सगळे प्रत्येकानं पळ काढतात. ते प्रत्येक अधिकारी आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतोय, कार्यालयामध्ये देखील आणि या ठिकाणी देखील. आता तुम्ही पाहिलंच असेल, कुणीही उत्तर द्यायला तयार नाही. सगळे अधिकारी घाबरलेले आहेत. त्यांना वाटतं की काही इथे प्रॉब्लेम होईल, आम्हाला उत्तर द्यावं लागेल. मग आता त्यांना कायदेशीर बाबतीत आम्ही प्रश्न विचारू. स्वतः बाळासाहेब आंबेडकर त्यांना विचारतील, मग ते त्या प्रश्नाची उत्तरं देतील. धन्यवाद.